इतिहासबोध आणि शत्रुबोध या विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये आजच्या 8व्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आपण इतिहासबोध अ, यावरती मार्गदर्शन सरांकडून घेतलं आहे आणि कालपासून आपण शत्रुबोध या विषयाला सुरुवात केली आहे आणि या विषयावर मार्गदर्शनासाठी आपल्या सोबत आहेत माननीय डॉक्टर अभिजित माननीय श्री अभिजित जोग सर, जे प्रख्यात लेखक आहेत, व्याख्याते, इतिहास तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर असत्यमेव जयते, डावी बाळवी, ब्रँडनामा इत्यादी अनेक गाजलेल्या पुस्तकांचे ते लेखक आहेत आणि एक नवीन पुस्तक ज्यांचं उद्या प्रकाशित होणार आहे, असे मार्गदर्शक आपल्याला या ठिकाणी लाभलेत. सरांना विनंती करेल की आजच्या 8व्या सत्राला आपण सुरू करावं. नमस्कार. आपण काल डीप स्टेट बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. शत्रुबोध म्हणजे काय, अंतर्गत शत्रू, बाह्य शत्रू यांच्याबद्दल आपण थोडी चर्चा केली. 4 प्रमुख ज्या शक्ती आहेत, ज्या भारत विरोधी आहेत आणि भारत विरोधी कारवायांसाठी एकमेकाला सहकार्य करतात, त्यांची आपण माहिती घेतली. आणि मग आपण डीप स्टेट या एका शक्तीबद्दल आणखी विस्ताराने बोलायला सुरुवात केली. आणि त्याच्यात आपण असं बघितलं की जॉन रस्किन या प्राध्यापकांनी जेव्हा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक विचार मांडला आणि त्याला अत्यंत श्रीमंत असे काही आणि अतिशय हुशार, अतिशय श्रीमंत, अतिशय महत्वाकांक्षी असे काही विद्यार्थी त्याला लाभले आणि त्यांनी त्याचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्यांनी जी सिक्रेट सोसायटी स्थापन केली, सर्कल ऑफ इनिशिएट्स, त्याच्यापासून विकसित होत होत त्याचं आजचं स्वरूप जे आहे, ते आजचं स्वरूप म्हणजे आपण ज्याला अमेरिकन डीप स्टेट असं म्हणतो. तर जॉन रस्किननी असं सांगितलं होतं की ट्रान्स अटलांटिक, इंग्लंड आणि अमेरिका ही 2 राष्ट्र यांची संस्कृती आणि यांचा धन्यवाद, मला कोणीतरी उद्या प्रकाशनासाठी शुभेच्छा देते. आणि आधी कोणीतरी विचारलं होतं की तिथे पुस्तकं मिळतील का, तर तिथे पुस्तकं मिळतील. उद्या जे पुस्तक प्रकाशित होतंय ते तिथे सवलतीच्या किमतीत उपलब्ध असेल. एनिवे, तर आपण हे बघितलं की ट्रान्स अटलांटिक, इंग्लंड आणि अमेरिका यांचं वर्चस्व, यांची संस्कृती ही संपूर्ण जगावर तिचं वर्चस्व असावं या हेतूने त्यांनी ते प्रयत्न सुरू केले. आणि त्यात त्यांचं असं प्रतिपादन होतं की ही जी अँग्लो सॅक्सन संस्कृती आहे ही सर्वोत्कृष्ट आहे आणि तिचा लाभ सगळ्या जगातल्या सर्वसामान्य लोकांना मिळावा यासाठी आपण हे प्रयत्न केले पाहिजेत, असा त्याला मुलामा त्यांनी दिला होता. पण मुख्यतः त्यांचा हेतू जो होता तो जागतिक वर्चस्वाचा हेतू होता, हे आपण काल बघितलं. त्याचं आजचं जे स्वरूप आहे ह्या सगळ्या प्रयत्नातून निर्माण झालेलं, त्याला आपण आज म्हणतो अमेरिकन डीप स्टेट. कारण की आता इंग्लंड आणि अमेरिका असा जो आधी त्यांना दोन्ही नावं जोडलेली होती, त्यातलं इंग्लंड हे आता बऱ्यापैकी मागे पडलेलं आहे. कारण ते इंग्लंड हा अमेरिकेचा एक व्हॅसल स्टेट म्हणू किंवा उपग्रहासारखा आहे असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे आता त्यांचा प्रयत्न आणि उद्दिष्ट एकच आहे की संपूर्ण जगावर अमेरिकेचं प्रभुत्व असलं पाहिजे आणि जगातली सगळी जी राष्ट्र आहेत त्यांनी अमेरिकेच्या सोयीची आणि अमेरिकेला फायदा होईल अशीच धोरणं सगळ्या जगातल्या राष्ट्रांनी स्वीकारली पाहिजेत. आर्थिक धोरणं आणि इव्हन राजकीय धोरणं दोन्ही, त्याच्यात कुठेही अमेरिकेच्या इंटरेस्टला त्याच्याशी क्लॅश होईल असं कुठलंही धोरण त्यांनी स्वीकारता कामा नये, असा त्यांचा मुख्यतः हट्ट असतो. आणि तो लादण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे आपण बघणार आहोत. तर ही जी आजची जी स्टेट आहे त्याचा स्वरूप असं आहे की जिथे इंग्लिश भाषा बोलली जाते असे 5 कंट्रीज म्हणजे अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 5 देशांमध्ये जी सरकारं असतात त्या सरकारांना हे आपल्या प्रभावाखाली ठेवतात आणि ती सरकारं ह्यांच्या मताप्रमाणे आणि यांच्या इच्छेप्रमाणे कारभार करतात. आपण पाहिलं असेल की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा यावेळेस निवडून आले पुन्हा 24 साली, तेव्हा त्यांनी वोकिझम आणि डीप स्टेट दोघांवरही मी हल्ला करणार
आणि दोघांचंही प्रभुत्व जे आहे ते मी स्वीकारणार नाही, अशा असं प्रतिपादन केलं होतं, अशा वल्गना केल्या होत्या असं आपण म्हणूया. पण गेल्या काही दिवसात त्यांचाही टोन बदलत चाललेला आहे. त्यांचाही बोलण्यात मोठ्या प्रमाणात फरक यायला लागलेला आहे आणि त्यांची भूमिकाही हळूहळू बदलते असं आपल्या लक्षात येत आहे. आणि यावरून आपण हे समजून घेऊ शकतो की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा फार काळ या डीप स्टेटच्या विरुद्ध भूमिका घेऊ शकत नाही, डीप स्टेटच्या विरुद्ध धोरणं राबवू शकत नाही. आणि डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा हळूहळू ज्याला म्हणतो आपण फॉलिंग इन लाईन, तशा पद्धतीचं त्यांचं वर्तन होत आहे असं आपण आत्ता म्हणू शकतो. 100% कन्क्लुजन नाही करता येणार, कारण की ह्या सगळ्या आत्ता घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण चिन्ह तरी तशीच दिसत आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांनी डीप स्टेटचं मी कुठलंही म्हणणं मान्य करणार नाही, त्यांचं प्रभुत्व मान्य करणार नाही असं जे सांगितलं होतं ते काही प्रत्यक्षात येईल असं दिसत नाही. तर ही पाच हे 5 देश, त्यांची सरकारं, त्यांच्या सिक्रेट सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स जे आहेत, ज्याला 5 आईज असं म्हटलं जातं, हे 5 डोळे सगळ्या जगाकडे बघत असतात आणि म्हणून त्यांना 5 आईज म्हणतात. तर ह्या 5 डोळ्यांकडनं किंवा या सिक्रेट सर्व्हिस संस्थांकडनं जी सगळ्या जगाची गुप्त माहिती असते ती या लोकांसाठी, या डीप स्टेटसाठी उपलब्ध असते. हा एक त्यांचा मोठा बेनिफिट त्याच्यामध्ये असतो. दुसरं म्हणजे वर्ल्ड बँक, IMF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि या काल मी ज्यांच्याबद्दल बोललो त्या सगळ्या बँका, म्हणजे फेडरल रिझर्व्ह, इंटरनॅशनल बँक फॉर रिसेटलमेंट्स वगैरे, ह्या सगळ्या बँका आणि ह्या सगळ्या अर्थसंस्था, वर्ल्ड बँक, IMF सारख्या, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या, ह्या सगळ्या या या डीप स्टेटच्या दावणीला बांधलेल्या असतात. त्यामुळे त्यांची आर्थिक शक्ती ही सुद्धा अपार असते. म्हणजे आपल्याला आपण त्याची कल्पनाही करू शकणार नाही, एवढी प्रचंड आर्थिक शक्ती या लोकांकडे असते. सिक्रेट सर्व्हिसच्या मार्फत मिळणाऱ्या माहितीची शक्ती त्यांच्याकडे असते. नंतर बिग टेक कंपन्या ज्या आहेत, फेसबुक, गुगल, ट्विटर, जे कुठल्या काय असतील, विकिपीडिया, हे सगळे सुद्धा यांच्याशीच समर्पित असतात. आणि त्यामुळे जगाचं नॅरेटिव्ह बदलण्याची जी शक्ती आहे, जी या प्लॅटफॉर्म्सकडे असते, ती सुद्धा यांच्यासाठीच, डीप स्टेटसाठीच काम करते असं आपण नक्कीच म्हणू शकतो. अमेरिकेत 3 मोठे थिंक टँक्स आहेत. एक काउन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्स, काउन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्स, CFR असं त्याला म्हणतात. दुसरी असते ट्रायलॅटरल कमिशन आणि तिसरी असते बिल्डरबर्ग ग्रुप. काउन्सिल फॉर फॉरेन रिलेशन्स, बिल्डरबर्ग ग्रुप आणि ट्रायलॅटरल कमिशन, हे 3 मोठे, अतिशय मोठे असे थिंक टँक्स असतात. आणि राजकारणी, नोकरशहा, निवृत्त लष्करी अधिकारी, प्रचंड मोठ्या हॉलिवूडच्या आणि इतर सेलिब्रिटीज, मीडियामधले अतिशय मोठे लोक, जे काही सगळे विविध क्षेत्रांमध्ये पॉवरफुल लोक असतात, ज्यांच्या हातात वेगवेगळ्या क्षेत्रातली शक्ती एकवटलेली असते, असे सगळे लोक या थिंक टँक्सचे सदस्य असतात, मेंबर्स असतात. आणि हे थिंक टँक्स सुद्धा या डीप स्टेटच्या म्हणण्याप्रमाणेच काम करत असते. आणि त्यामुळे सॉफ्ट पॉवर असं आपण ज्याला म्हणतो, जी सध्या जगात अतिशय उपयुक्त असते, अतिशय प्रभावी असते, ही सॉफ्ट पॉवर सुद्धा या डीप स्टेटच्या हाताशी असते. त्यांच्यासाठी ती काम करत असते. आणि ह्या सगळ्या शक्ती त्यांना उपलब्ध असल्यामुळे त्यांची एकंदरीत जर आपण बघितलं की जगात कुठलाही बदल घडवण्याची, जगात कुठलीही उलथापालथ घडवण्याची त्यांची शक्ती, ही अक्षरशः आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतकी प्रचंड शक्ती यांच्या हातात असते. कारण की हे सगळे शक्तीचे स्रोत ते कंट्रोल करत असतात. आणि त्यामुळे कोणी स्वतंत्र विचार करणारं सरकार असेल तर ते त्यांना सहन होत नाही. नेशन फर्स्ट अशी पॉलिसी ठेवून जर कोणी चालत असेल तर ते त्यांना सहन होत नाही. त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही जे आखून दिलेली चौकट आहे, जी अमेरिकेच्या फायद्याची आहे, त्या चौकटीतच तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे, त्या चौकटीतच तुम्ही तुमचा कारभार केला पाहिजे. त्या चौकटीच्या बाहेर जाण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर ते त्यांना पटत नाही आणि मग ते त्याच्या विरुद्ध सगळ्या कारवाया आणि उलथापालथ घडवायला सुरुवात करतात. आणि कितीही जरी इच्छा असली
तरी त्यांची शक्ती इतकी प्रचंड असते की त्या शक्तीविरुद्ध फार काळ टिकावं धरणं कोणाला शक्य होत नाही. आणि ते सांगतील त्या पद्धतीनेच पावलं टाकणं, ते सांगतील त्या पद्धतीनेच कारभार करणं हे प्रत्येकासाठी अतिशय आवश्यक ठरतं, असा आत्तापर्यंतचा आपला अनुभव आहे. कोणी स्वतंत्र आर्थिक धोरणं आखू नयेत, स्वतंत्र राजकीय निर्णय घेऊ नयेत, कोणी आपला आत्मसन्मान हा त्यांच्या फरमानांपेक्षा अधिक महत्त्वाचा मानू नये, असं त्यांचं मत असतं. आणि असं जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर ते त्या देशातली सरकार काहीही करून उलथून पाडायला मागे पुढे बघत नाही. आणि अनेक वर्ष हे काम अमेरिकेची CIA ही जी संस्था होती ती करत होती. पण काही दिवसांनी त्यांच्या असं लक्षात आलं की CIAच्या ज्या कारवाया होत्या त्याच्यामध्ये रक्तपात व्हायचा, अ, खून पाडले जायचे, अनेक अवैध प्रकारे हे सगळं काम चालायचं. आणि त्यामुळे अमेरिकेची एक प्रतिमा आहे त्यांनी जी तयार केली आहे की सगळ्या जगात लोकशाही यावी, सगळ्या जगात उदारमतवाद असावा, लिबरलिझम असावा. हे अमेरिकेने आपलं उद्दिष्ट ठेवलंय असं अमेरिका सगळ्या जगाला भासवत होती. आणि जगातल्या लोकशाहीचे आणि लिबरलिझमचे जणू काही आपण पहारेकरी आहोत किंवा संरक्षक आहोत, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या प्रतिमेला या CIA च्या कारवायांमुळे फार मोठा धक्का बसत होता. आणि हे लक्षात आल्यावर शेवटी परसेप्शन इज द न्यू रियालिटी असं आपण म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात काय आहे याच्यापेक्षा लोकांचं त्याच्याबद्दलचं परसेप्शन काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. हा या युगाचा मंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे परसेप्शन आपल्याला त्रासदायक ठरतंय हे लक्षात आल्यावर त्यांनी एक त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये पूर्ण बदल केला. आणि त्यांनी असं ठरवलं की CIA आणि आपले सिक्रेट सर्व्हिस एजंट्स पाठवायचे आणि मग त्यांच्या मार्फत काहीतरी रक्तपात करायचा, खून पाडायचे, हे सगळं न करता आपण त्या देशातच काही असंतुष्ट लोक असतात त्यांना हाताशी धरायचं. प्रत्येक देशात संपूर्ण 100% लोक हॅपी असतील सरकार बद्दल असं तर असू शकत नाही. काही लोकांचे सेल्फ इंटरेस्ट दुखावलेले असतात, त्यांचे त्यांचा स्वार्थ दुखावलेला असतो. अशा लोकांना आपण हाताशी धरून त्यांना जास्तीत जास्त मदत करायची. आर्थिक मदत असेल, लॉजिस्टिक्सची मदत असेल, वैचारिक मदत असेल, टूलकिट्स वेगवेगळी त्यांच्याशी बनवणं ही एक त्यांनी नंतर आपली स्पेशालिटी तयार केली, ते असेल. आणि त्यांच्या देशातली मीडिया, त्यांच्या देशातले विचारवंत, त्यांच्या देशातले एंटरटेनमेंट इंडस्ट्री यांना सुद्धा त्यांना मदत करायला भाग पडायचं. तसे त्यांच्यामध्ये आपली माणसं पेरायची. पैशाचा प्रचंड पाठबळ असल्यामुळे कोणालाही विकत घेणं हे त्यांच्यासाठी अतिशय सोपं असतं. आणि त्यामुळे हे टेक्निक त्यांनी वापरायला सुरुवात केली की त्या देशात स्थानिक लोकांना हाताशी धरून, तिथल्या फ्रस्ट्रेटेड लोकांना हाताशी धरून भडका उडवायचा. आणि तो एकदा भडका उडाला की त्याच्या ज्वाळा इतक्या पसरतील की त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला नको असलेलं सरकार जे आहे ते कोसळून पडेल. अशी एक नवीन स्ट्रॅटेजी त्यांनी तयार केली. आणि त्यासाठी त्यांनी एक संघटना तयार केली जी NGO आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला, पण ती 100% सरकारी पैशावर चालणारी संस्था आहे, ज्याचं नाव आहे नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रेसी, NED असं त्याला म्हणतात, नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रेसी. आणि त्याचं दाखवण्याचे खायचे दात आणि दाखवण्याचे दात असे वेगळे असतात. त्याचे दाखवण्याचे दात असे होते की जगात सगळीकडे डेमोक्रेसीची प्रस्थापना व्हावी, डेमोक्रेसी प्रस्थापित व्हावी, म्हणून आम्ही कार्य करतो. आणि तसं कार्य करणारी एक संस्था म्हणून त्यांनी ही नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रेसी अशी सुरू केली. पण त्याचं मुख्य कार्य हे होतं की आता मी जसं सांगितलं की आपल्यासाठी जो गैरसोयीचा देश असेल त्या देशामध्ये उलथापालथ घडवायची, अराजक माजवायचं आणि तिथलं आपल्याला नको असलेलं सरकार हे नष्ट करायचं. आणि ह्याच्यासाठी यांना आर्थिक सहाय्य द्यावं, कारण की ही त्यांनी एक NGO अशी दाखवलेली असल्यामुळे त्याला आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी युसेड ही एक संस्था सुरू केली, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, USAID, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट.
त्याचं सुद्धा दाखवण्याचं उद्दिष्ट असं होतं की जगात सगळीकडे विकास व्हावा, लोकांना लाभदायक योजना राबवता याव्यात, यासाठी आम्ही अर्थसहाय्य करतो. पण हे मुख्यतः अर्थसहाय्य युसेडच्या एनईडीच्या माध्यमातून करायचं, नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रेसीच्या. आणि त्याचं उद्दिष्ट आपण पाहिलं त्यानुसार उलथापालथ करणे, अराजक माजवणे हेच असायचं. आणि त्यासाठी आपण जसं काल बोललो की काही स्थानिक लोकांना हिरो बनवायचं, त्यांना लोकांचं आशास्थान म्हणून त्यांना प्रस्थापित करायचं, त्यासाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार द्यायचे, स्कॉलरशिप्स द्यायच्या, त्यांचं इमेज बिल्डिंग करायचं. आणि अशा पद्धतीने प्रस्थापित राजकारणी जे असतील ते कसे वाईट आणि विलन आहेत आणि हे कसे आशास्थान आहेत, अशा पद्धतीने त्यांना उभं करायचं. आणि मग लोकांनी तिथलं जे सरकार असेल त्याच्यावरचा विश्वास लोकांचा उडावा. आणि त्यांनी हे कोणीतरी जे एक आपण म्हणू की भ्रामक असे जे हिरो निर्माण केलेले असतात, त्यांच्या मागे लोकांनी जावं आणि अशा पद्धतीने ते सगळं अराजक. आणि हे सगळे लोक जे असतात ते मूलतः अराजकतावादी असतात. जसे आपल्याला माहिती आहे केजरीवाल हे मुळात अराजकतावादी आहेत. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, म्हणजे असं काही आपण त्यांच्यावर आरोप करतोय असं नाही. तर ह्या अराजकतावादी लोकांना त्यांची भ्रामक एक इमेज निर्माण करून त्यांच्या भोवती लोक कशी जातील आणि मग त्यांच्या मार्फत आपण त्या देशात कसं अस्थिरता आणि अराजक निर्माण करू शकू, अशी ही सगळी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी. त्यासाठी एनईडी नावाची एक संस्था आणि तिला अर्थसहाय्य करणारी युसेड ही संस्था, असं ती सगळी यंत्रणा त्यांनी या सगळ्या कामासाठी उभी केली. आणि मग रक्तपात, मारामारी, हिंसा हे करायची गरजच पडली नाही. कारण की त्या देशातल्याच लोकांना उचकवायचं असं आपण म्हणूया, त्यांना बळ द्यायचं, त्यांना अर्थसहाय्य करायचं. आणि त्यांच्या मार्फत जणू काही त्या देशात एक उठाव होतोय, एक क्रांती त्या देशात घडून येते आणि त्या देशातले स्थानिक लोकच ती क्रांती करतायत. त्यांच्या देशातले लोकच तो ग्रासरूट्स रिव्होल्युशन अशा पद्धतीचं तिथे काहीतरी घडतंय. आणि जणू काही एक चांगली गोष्ट घडते, कारण की यातनं लोकशाही मजबूत होणार आहे, लोकशाही व्यवस्था निर्माण होणार आहे, वगैरे वगैरे. ज्या देशांमध्ये लोकशाही नसेल तिथे असं म्हणायचं की आम्ही लोकशाही प्रस्थापित करणार आहोत. जिथे लोकशाही असेल तिथे असं म्हणायचं की ती लोकशाही वीक होत चालली, तिथली लोकशाही व्यवस्था संकटात आहे. आणि म्हणून ते संकट दूर करण्यासाठी किंवा तिथल्या लोकशाहीला बळ देण्यासाठी आम्ही हे सगळे उठाव जे आहेत ते स्थानिक लोक करतायत. आणि त्यांना हे लोक फक्त मदत करतात अशा स्वरूपाचं त्यांचं प्रोजेक्शन होतं. पण मुळात त्याला ते सुरू करण्यापासून त्याला भडकवण्यापर्यंत सगळं काम हे एनईडी करत असते, करत होती आणि करत असते. आणि त्यासाठी लागणारं अर्थसहाय्य हे सगळं युसेडकडनं मिळत असतं, असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता स्थानिक पातळीवर आणि स्थानिक लोकांच्या मार्फत अराजक निर्माण करायचं हे एकदा ठरल्यानंतर, अराजक निर्माण करण्यामध्ये स्पेशालिटी कोणाची आहे, तर वामपंथी लोकांची. काल आपण पाहिलं की त्यांचा मुळात त्यांची विचारधाराच संघर्ष, अराजक, हिंसा आणि विध्वंस हे त्यांचं सार आहे त्यांच्या विचारधारेचं. आणि दुसरे हिंसा आणि अराजक करण्यामध्ये एक्सपर्ट असलेले लोक म्हणजे जिहादी इस्लाम. वामपंथ आणि जिहादी हे दोन्ही या दोन्ही विचारधारा अशा आहेत की हिंसा ही त्यांची ओळख आहे, आणखीन अराजक ही त्यांची कार्यशैली आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे ह्या डीप स्टेटने असं ठरवलं की ह्यांना आपण हाताशी धरायचं. जसं आपण बघितलं की यांची सगळ्यांची उद्दिष्ट एकमेकाशी क्लॅश होणारी आहेत किंवा कॉम्पिटिशन करणारी आहेत. पण त्या त्या देशामध्ये अराजक निर्माण करण्यासाठी यांना हाताशी धरावं अशी स्ट्रॅटेजी या डीप स्टेटने ठरवली. आणि तेव्हापासून हे जे काय कोऑपरेशन आहे या सगळ्या वर्चस्ववादी आणि निरंकुशतावादी शक्तींमधलं, ते सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. कारण की हे ठरवूनच त्यांनी ही स्ट्रॅटेजी तयार केली की ज्या देशात आपल्याला सरकार नकोय, ते कोसळवायचं, तिथे स्थानिक उठाव करायचे. ते स्थानिक उठाव करण्यासाठी तर त्याला एक हिंसेची पण डूब असली पाहिजे, दहशत पण असली पाहिजे, अराजक पण असलं पाहिजे. आणि दहशत, अराजक सगळं करण्याचा कॉपीराईट कोणाकडे असेल, तो वामपंथी लोकांकडे आणि जिहादी इस्लामकडे. म्हणून या दोघांनाही हाताशी धरायचं, त्यांना पैसे द्यायचे. मुख्यतः यांचा मुख्य सोर्स जो आहे किंवा जी शक्ती आहे ती आर्थिक शक्ती असते. तर त्यामुळे आर्थिक शक्तीचा जास्तीत जास्त वापर करायचा आणि अशा पद्धतीने त्या देशात पूर्ण उलथापालथ घडवून आणायची, अशी ही स्ट्रॅटेजी.
याच्याही आधीपासून खरं तर तुम्ही माझं डावी वाळवी पुस्तक वाचलं तर त्याच्यात तुम्हाला ते आणखीन विस्ताराने लक्षात येईल की ही जी भांडवलशाही व्यवस्था आहे त्यांनी त्यांचा हा खूप आधीपासूनची त्यांची ही योजना आहे की जिथे जिथे आपल्या ज्या ज्या देशात आपल्याला बदल घडवायचा आहे, ज्या ज्या देशात आपल्याला सरकारं बदलायची आहेत, तिथे तो बदल घडवण्यासाठी आपण वामपंथी लोकांना, डाव्या लोकांना, कम्युनिस्टांना हाताशी धरायचं. हे इतिहासात खूप आधीपासून घडत आलेलं आहे. आणखीन मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर थोडासा विषयांतर होईल. पण रशियन राज्यक्रांती आपण ज्याला म्हणतो जी लेनिन आणि स्टालिन आणि या सगळ्या मंडळींनी केली आणि तो एक शोषितांचा उत्स्फूर्त उठाव होता. अशा पद्धतीचं त्याचं रोमॅन्टिसायझेशन खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. पण तसं काहीच नव्हतं ऍक्च्युली. तिथला जी जी चळवळ होती झारच्या राजवटीविरुद्ध ती तिथल्या स्थानिक जनतेने सुरू केली होती. त्यांचा कम्युनिझमशी काहीही संबंध नव्हता. त्यांना त्या देशात लोकशाही प्रस्थापित करायची होती आणि त्यांना ती इंग्लंडसारखी मर्यादित राजेशाही हवी होती. म्हणजे इंग्लंडचा राजा जसा नुसता नामधारी राजा असतो तसाच या झारला सुद्धा एक नामधारी राजा म्हणून आपण बसवायचं आणि एक लोकशाही व्यवस्था उभी करायची. ह्या हेतूने त्यांनी ती चळवळ सुरू केली होती. त्याला यश सुद्धा मिळालं. खूप मोठ्या प्रमाणात ती चळवळ पसरली. संपूर्ण देशाचा कारभार ठप्प झाला आणि लष्कराने सुद्धा झारला असा सल्ला दिला की तू पाय उतार व्हायला पाहिजेस, नाही तर हे काही आपल्याला कंट्रोल करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी ते मान्य केलं आणि एक प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट, हंगामी सरकार स्थापन केलं. त्याच्यामध्ये कम्युनिस्ट नव्हतेच, कारण की ही सगळी चळवळ झाली तेव्हा लेनिन हा देशाबाहेर होता, स्वित्झर्लंडमध्ये होता. ट्रॉट्स्की जो होता दुसरा, तो न्यूयॉर्कमध्ये होता आणि स्टॅलिन हा सायबेरियात तुरुंगात होता. मग त्यांचे तिन्ही प्रमुख नेते देशाबाहेर होते आणि कम्युनिस्टांचा या चळवळीत कुठलाही सहभाग नव्हता. पण या प्रोव्हिजनल गव्हर्नमेंटनी एक चूक केली आणि ती म्हणजे या लेनिन, ट्रॉट्स्की या सगळ्यांना देशात येण्याचं आमंत्रण दिलं. तेव्हा इंग्लंड आणि रशिया हे एकमेकाचे मित्र राष्ट्र होते. पहिलं महायुद्ध सुरू होतं. इंग्लंडने या रशियाला असा सल्ला दिला होता की तुम्ही हे लेनिनला बोलवू नका, तुम्ही फार मोठी चूक करताय. पण त्यांना असं वाटलं की सगळ्या रशियन लोकांना इथे आपण बोलवूया एक चांगल्या हेतूनी. त्यांनी त्यांना आमंत्रण दिलं आणि मग ह्या सगळ्या लोकांनी तिथे येऊन ती ती जी चळवळ होती आणि त्याला मिळणारं जे यश होतं ते पूर्णतः हायजॅक केलं. आणि त्याच्यासाठी ट्रॉट्स्की जो न्यूयॉर्कमध्ये होता त्याला तिथल्या भांडवलदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केलं. आणि जर्मनी, त्यांचा जो कैसर म्हणून प्रमुख होता, त्यांनी यांना ट्रेनिंग, शस्त्रास्त्र या सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्या. आणि जर्मनीची शस्त्रास्त्र आणि अमेरिकेचा पैसा याच्या मदतीने त्यांनी रेड गार्ड्स नावाची एक मोठी लष्करी संघटना उभी केली कम्युनिस्टांनी. आणि त्यांच्या बंदुकींच्या दहशतीखाली त्यांनी ही हे जे हंगामी सरकार होतं किंवा प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट होतं त्यांना बाजूला केलं आणि जे मिळालेलं स्वातंत्र्य होतं किंवा लोकशाही होती तिला संपवलं आणि कम्युनिस्टांचं राज्य त्या देशावरती लादलं गेलं. तर अशा पद्धतीने हे काम करणारे लोक आणि त्यांना हाताशी धरणारी भांडवलशाही व्यवस्था हे तेव्हापासून सुरू आहे. थोडक्यात मला ते सांगायचं होतं. आणि त्याचं कारण असं की ह्या लोकांचं असं म्हणणं असतं की एखाद्या देशाला आपल्याला जर आपल्या अंकित करायचं असेल तर तिथल्या लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यापेक्षा जबरदस्ती करून, हिंसाचार करून, असं करून ते करण्यापेक्षा त्या लोकांनी ते स्वातंत्र्य स्वतःहूनच जर आपल्या हवाली केलं तर जास्ती चांगलं. हा विचार त्याच्या मागे असतो हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते स्वतःहून का आपल्याला देतील? जर आपण कोणीतरी एक असा चेहरा तिथे उभा केला की जो सर्वसामान्यांच्यासाठी मी हे सगळं करतोय असं म्हणेल, की जी समाजवादाची किंवा डाव्या विचारांची भाषा असते. कारण की सगळ्यात तीव्र भावना माणसाची कुठली असेल तर ती मत्सर ही असते. म्हणजे आपण गरीब आहोत याचं जितकं वाईट वाटत नाही तितकं आपल्यापेक्षा कोणीतरी जास्ती श्रीमंत आहे
हे जास्ती वाईट वाटतं, याचं जास्ती दुःख होतं. हा मानवी स्वभाव स्वभाव आहे, म्हणजे याच्यात काही कोणावर टीका नाही. पण आणि ह्या भावनेला हात घालण्याचं कामच डावा विचार करत असतो. कारण की डावा विचार काय म्हणतो की सगळे समानच असले पाहिजेत, म्हणजे गरिबीचं समान वाटप झालं पाहिजे, हा मुख्यतः डावा विचार आहे. कोणी श्रीमंत होता कामा नये, आणि ते लोकांना पटतं, आणि म्हणून लोक त्यांची डिक्टेटरशिप सुद्धा सहन करतात. म्हणून असे डिक्टेटर्स वेगळ्या देशात जर निर्माण केले की ज्यांना लोकांनी स्वतःहूनच आपलं स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे, तर मग त्यांना कंट्रोल करून, त्यांना पैशाच्या बळावर त्यांना विकत घेऊन कंट्रोल करून आपण आपल्याला पाहिजे त्या पॉलिसीज सगळ्या जगभर राबवू शकू, या भूमिकेतनं त्यांनी हे सुरू केलं होतं. आणि मग हे जे नॅशनल एन्डॉमेंट ऑफ डेमोक्रेसी ही त्यांनी जी स्ट्रॅटेजीमध्ये शिफ्ट केला, त्यानंतर ते आणखीनच मोठ्या प्रमाणात त्यांनी ही स्ट्रॅटेजी वापरायला सुरुवात केली. आणि या वेगळ्या देशांमधल्या वामपंथी लोकांना आणि जिहादी इस्लामला त्यांनी आपल्या हाताशी धरायला सुरुवात केली. 2011 साली ट्युनिशिया, इजिप्त यासारख्या देशांमध्ये अरब स्प्रिंग या नावाने प्रसिद्ध असलेली चळवळ झाली. आणि त्याचं नेहमीप्रमाणे त्यांनी मांडणी अशी केली होती की या देशांमध्ये लोकशाही यावी, म्हणून ही चळवळ सुरू झाली, आणि ती तिथल्या स्थानिक लोकांनीच सुरू केली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तेव्हा सोशल मीडियाचा सुद्धा जन्म झालेला होता, आणि सोशल मीडियाचा वापर करून अतिशय थोड्या वेळात खूप प्रचंड संख्येने लोकांना एकत्र कसं करता येतं, ह्याचा पहिला प्रयोग या अरब स्प्रिंगच्या वेळेस झाला. आपल्याला अनेकांना आठवतही असेल की तेव्हा ते तेहरी स्क्वेअर जो आहे कैरोमधला, तिथे हजारो लाखो लोक जमा झाले. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला, आणि तेव्हा असं सगळ्या जगात वातावरण झालं होतं की एक अतिशय लोकशाहीसाठी फार चांगला उठाव या देशामध्ये होतोय, अशा स्वरूपाचं सॉरी चित्र तेव्हा सगळ्या जगात उभं राहिलं होतं. आणि एक पुन्हा ज्याला आपण म्हणतो रोमॅन्टिसायझेशन, असं रोमॅन्टिसायझेशन त्या सगळ्या चळवळीचं झालं होतं. तिथनं ती सरकारं नष्ट झाली, पण त्याच्या जागेवर लोकशाहीची स्थापना वगैरे काही झाली नाही. तर तिथे मुस्लिम ब्रदरहूड ही संघटना अतिशय पॉवरफुल झाली, आणि तो सगळा प्रदेश त्या मुस्लिम ब्रदरहूडच्या ताब्यात गेला असं म्हणता येईल. आणि तिथपासून जो एक दहशतवादाला आणखीन मोठ्या प्रमाणात चालना मिळाली, त्या तो सगळा प्रदेश, मिडल ईस्ट वगैरे आपण ज्याला म्हणतो, नियर ईस्ट, मिडल ईस्ट, तो सगळा प्रदेश त्याची फळं आजही भोगतोय, हे आपल्याला दिसतंय. नंतर इराकच्या तेलावर अ, ते ते आपल्या हातात असावं, ते सगळे तेलाच्या साठ्यांवर आपला प्रभाव असावा, ते 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 आपल्याला पाहिजे तसे वापरता यावेत, यासाठी त्यांनी वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असं एक कन्सेप्ट, ते ते इराकमध्ये आहेत वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, असं पूर्णपणे खोटं प्रतिपादन करून तिथल्या सद्दाम हुसेनला तिथनं त्यांनी पदच्युत केलं. आणखीन तो हुकुमशहा होता, म्हणजे ते काय फार देवदूत होते हे लोक असं नाही, पण इराक हा स्टेबल राष्ट्र होतं, तिथे दहशतवादाला थारा नव्हता. तो हुकुमशाही सद्दाम हुसेनची होती, पण अतिरेक, दहशतवाद या गोष्टींना त्यांनी थारा दिला नव्हता. तो त्या मनाने बऱ्यापैकी सेक्युलर नेता होता असं म्हणता येईल. म्हणजे इस्लामिक राज्यकर्ता किती सेक्युलर असू शकतो, तितपत तो सेक्युलर होता असं पण म्हणू शकतो. तसंच लिबियामधला गड्डाफी होता. त्यांनी असा विचार मांडला की आफ्रिकेतल्या सगळ्या देशांनी डॉलरचा वापर करणं सोडून द्यावं, आणि आफ्रिकन दिनार हे आपलं चलन करावं. तर हे अमेरिकेला सहन होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तिथे सुद्धा अशा प्रकारे लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू झाली, आणि शेवटी रस्त्यावर मारहाण करून त्या गद्दाफीचा जीव घेण्यात आला. आणि या नंतर सिरिया, लिबिया, इराक या सगळ्या प्रदेशांमध्ये इतकं प्रचंड प्रमाणात अराजक पसरलं की ज्यातून आयसिस या अतिशय भयंकर संघटनेचा जन्म झाला. आणि तो सगळा प्रदेश जो अराजकतेच्या अंमलाखाली आला, तो अजूनही ते त्यातनं बाहेर पडू शकलेले नाहीत. पण अमेरिकेला जे साध्य करायचं होतं ते मात्र त्यांनी त्यातनं साध्य करून घेतलं. म्हणजे मी जसं सांगितलं की कुठल्याही थराला जाऊन
हे लोक आपल्याला पाहिजे ते साध्य करून घेतात आणि त्यासाठी हवी ती उलथापालथ घडवून आणतात आणि त्यासाठी त्यांना कुठलाही अ, विधिनिषेध ते अजिबात बाळगत नाहीत. असं म्हटलं जातं की अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे ती डेट ट्रॅपमध्ये अडकलेली आहे, म्हणजे कर्जाच्या सापळ्यात अडकलेली आहे आणि ह्या कर्जाच्या टाइम बॉम्बवर ती अर्थव्यवस्था बसलेली आहे असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या करांद्वारे अमेरिकेत जे काय उत्पादन होतं त्यातलं 76% उत्पन्न हे कर्जांवरचं व्याज परत देण्यासाठी खर्च होतं. म्हणजे किती भयंकर हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आपण लक्षात घेऊ शकतो. एक दिवस हा टाइम बॉम्ब फुटणार आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था कोलॅप्स होणार आणि त्याच्याबरोबर संपूर्ण जग कोलॅप्स होणार अशी शक्यता, कारण की अमेरिकेच्या डॉलर आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था याच्यावर जागतिक अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात आधारित असते आणि त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था जर कोसळली तर जगामध्ये फार प्रचंड मोठं आर्थिक संकट निर्माण होईल. हे सगळ्यांना अर्थतज्ज्ञांना याची कल्पना आहे. आणि म्हणून आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठी अमेरिकेला जगात कुठे ना कुठेतरी युद्ध सुरू राहिलं पाहिजे ही त्यांची इच्छा असते, कारण की त्यांचा मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स आपण ज्याला म्हणतो की मिलिटरी आणखी इंडस्ट्री यांचा एकमेकाबरोबर असलेला सहयोग, मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स ह्याला सतत खाद्य पुरवत राहण्यासाठी जगात कुठेतरी युद्ध होणं हे आवश्यक असतं. आणि त्यामुळे आपण जर इतिहास बघितला तर अमेरिकेचा प्रत्येक अध्यक्ष जगात कुठे ना कुठेतरी युद्ध सुरू करतो किंवा फूस लावतो, युद्ध होईल याची खात्री करतो कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे. हे आपल्याला सतत आढळत आलेलं आहे. म्हणजे ओबामा वगैरे जे अगदी नोबेल पीस प्राईज किंवा काहीही त्यांना मिळालेलं असो, पण ओबामाने जेवढा मध्यपूर्वेत प्रचंड प्रमाणात बॉम्बिंग आणि हिंसाचार केला तेवढा इतर कुठल्याही अध्यक्षांनी केला नसेल कदाचित असं आपण म्हणू शकतो. पण प्रत्येक अध्यक्ष कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे जगात कुठे ना कुठेतरी युद्ध भडकत राहील याची काळजी घेतात. आणि त्यांचे जे काही स्रोत आहेत, एक आहे मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दुसरा आहे फार्मा लॉबी, तिसरी आहे ऑइल लॉबी. या ज्या वेगळ्या लॉबीज आहेत त्यांचे हितसंबंध जपणे आणि त्या हितसंबंधाच्या आड जर कुठल्या देशाच्या पॉलिसीज येत असतील तर त्या देशांना नष्ट करणे, त्या देशांमध्ये अराजक माजून तिथली सरकारं उलथून टाकणे, हे सगळा कारभार ह्या डीप स्टेटचा, या सगळ्या यंत्रणा जी आपण त्याची चर्चा केली त्या यंत्रणेमार्फत या गोष्टी चाललेल्या असतात. आणि त्यामुळे अमेरिकेचे जे हे कारनामे आहेत त्याची किंमत जगातल्या लाखो लोकांना आपल्या रक्ताद्वारे चुकवावी लागते. हे मात्र वर्षानुवर्ष घडत आलेलं आहे आणि ते तसंच सध्याही सुरू आहे, याच्या पुढेही तसंच कदाचित सुरू राहील असं आपण म्हणू शकतो. असं म्हणतात की अमेरिकेतल्या सर्वसामान्य करदात्यांनी सुद्धा गेल्या 75 वर्षात $350 ट्रिलियन हे डीप स्टेटच्या आणि मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सच्या घशात घातलेले आहेत. कारण की हे जे पैसे सगळे ते वापरतात आणि वाटतात ते येतात कुठनं, शेवटी अमेरिकेतल्या करदात्यांच्या खिशातनंच येतात. त्यांचे $350 ट्रिलियन गेल्या 75 वर्षात त्यांनी जर वापरले असतील तर किती प्रचंड प्रमाणात हे आर्थिक शक्तीचा वापर करतात आणि त्यातून सगळ्या जगात अराजक आणि विध्वंस कसा निर्माण करतात हे आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे आपण शत्रुबोध जेव्हा म्हणतो तेव्हा हा शत्रू आपला आहे हे तर निश्चितच आहे, तेही आपण बघणार आहोत. तर तो किती शक्तिशाली आहे आणि त्याच्याशी लढणं किती अवघड आणि तरी आवश्यक आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणून आपण ही सगळी चर्चा करतो आहोत. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये डीप स्टेटनी कशी उलथापालथ घडवून आणली ते आपण बघूया. आणखीन चित्र स्पष्ट होईल. इम्रान खान यांनी, तो जेव्हा पंतप्रधान होता तेव्हा त्यांनी पाकिस्तान हा अमेरिकेचा अंकित देश होता अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून आपल्याला माहिती आहे. पण इम्रान खाननी थोडीसं स्वतंत्र धोरण आखावं असा विचार केला आणि त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर संबंध वाढवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आपल्या अंकित देशांनी रशियाच्या जवळ जावं हे काही त्यांना अमेरिकेला सहन झालं नाही. आणि मग कशा पद्धतीने इम्रान खानला फेकून देण्यात आलं आणि तुरुंगात टाकण्यात आलं
हे आपण गेल्या काही वर्षातला तो सगळा इतिहास आहे, ते आपण आपल्याला ताजा इतिहास आहे, त्यामुळे आपल्याला ते माहिती आहे. तर हे पुन्हा एक असं उदाहरण आहे की अमेरिकेला नको असलेली गोष्ट केली की काय होतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा क्लासिक उदाहरण आहे ते म्हणजे बांगलादेशचं, की या ज्या निरंकुशतावादी चार शक्ती आहेत, त्या चारही शक्तींनी हातात हात घालून शेख हसीना यांचं सरकार कसं उलटून टाकलं, हे आपण समजून घेतलं तर लक्षात येतं की हे कसे कोऑर्डिनेशननी काम करतात. त्यांचं एक कार्यशैली अशी आहे की ज्याच्याबद्दल पटकन सहानुभूती निर्माण होईल असा कुठला तरी एक गट ते समोर करतात. ती स्थानिक पातळीवर जी काय चळवळ सुरू करायची आहे, जी काय ग्रासरूट्स रिव्होल्युशन सो कॉल सुरू करायचं आहे, त्यासाठी असा कुठला तरी वर्ग पुढे उभा करायचा की ज्याच्याबद्दल पटकन सहानुभूती निर्माण होईल. म्हणजे जसं आपण पाहिलं भारतात सुद्धा एक शेतकरी आंदोलन की जे पूर्णतः खोट्या समजुतींवर आधारित होते. म्हणजे कृषी कायदे जे होते ते शेतकऱ्यांच्या अतिशय फायद्याचे होते, देशाच्या अत्यंत फायद्याचे होते. काँग्रेस सकट सगळ्या पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये ते कायदे आम्ही आणू असं वचन दिलेलं होतं. इतके वर्ष आणलं नव्हतं, पण तरी सुद्धा त्या कायद्यांच्या बाजूनीच ते बोलत आलेले होते आपल्या जाहीरनाम्यातनं. सगळे कृषी तज्ज्ञ जे होते, MS स्वामीनाथन असतील किंवा गुलाटी असतील, असे मोठे अर्थतज्ज्ञ या सगळ्यांनी एक मताने सांगितलं होतं की हे अतिशय चांगले कायदे आहेत. शरद जोशी जे होते शेतकरी नेते, ते कित्येक दशकांपासून कायदे आणा, हे बदल करा म्हणून ते सतत मागणी करत आलेले होते. तर त्यामुळे ते कायदे पहिल्यांदा जाहीर झाले तेव्हा कोविड सुरू होता. तेव्हा मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला इतका आनंद झाला की अरे, शरद जोशी इतके दिवसापासून जे सांगत होते ते शेवटी कुठल्या तरी सरकारने त्याच्यावर ॲक्शन घेतली. आणि आता मी असं म्हटलं जायचं की 91 साली जे उद्योगासाठी झालं, इंडस्ट्री वॉज लिबरलाइज्ड, तसं शेतीचं लिबरलायझेशन या कायद्यांमुळे होणार होतं. आणि 91 साली इंडस्ट्री लिबरलाइज झाल्यामुळे देशाचा जो फायदा झाला, तसाच फायदा आता ही शेती लिबरलाइज झाल्यामुळे होईल, असं सगळे तज्ज्ञ म्हणत होते, अर्थतज्ज्ञ म्हणत होते, शेतीतज्ज्ञ म्हणत होते. पण ते सगळं बाजूला ठेवून हे जणू काही शेतकऱ्यांचा बळी घेण्यासाठी काढलेले कायदे आहेत, अशा स्वरूपाचा नॅरेटिव्ह उभा करून ती जी चळवळ करण्यात आली, तर त्यातला मुख्य हेतू हा होता की शेतकरी म्हटलं की पटकन सहानुभूती निर्माण होते. बळीराजा वगैरे म्हटलं की मग ती सगळी भाषा सुरू होते, इमोशनल अपील होतं. आणि सर्वसामान्य लोकांना वाटतं की वाटायला लागतं की अरे नाही बाबा, हे असं काही जितके शेतकरी म्हणतात मग काहीतरी असेल. आणि तेव्हा जगभर त्यांनी असा नॅरेटिव्ह केला होता की ही जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी चळवळ आहे. कारण की ते असं म्हणत होते की 25 कोटी लोक याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि प्रत्यक्षात वास्तव असं की 25,000 लोक तरी असतील की नाही. कारण की हे फक्त पंजाबमधले जे शेतकरी होते आणि ते बहुसंख्य त्यातले दलाल होते, आडते आपण ज्याला म्हणतो. शेती पण काही असेल त्यांची, पण ते मुख्यतः आडत्याचं काम करायचं कारण त्यांचा तोटा होणार होता हे कायदे आले असते तर. तर मोठा विषय आहे, तर आपण त्याच्यात फार खोलात नको जायला. पण खोटा नॅरेटिव्ह उभा करून आणि एक सहानुभूती ज्या वर्गाबद्दल निर्माण होऊ शकते त्या वर्गाला पुढे करून हा सगळा घाट घालण्यात आलेला होता. तसंच आपण पाहिलं तर शाहीन बाग आंदोलनाच्या वेळेस सुद्धा म्हाताऱ्या बाया आणि लहान मुलं यांना दिल्लीच्या थंडीत रस्त्यावर बसवण्यात आलं. म्हणजे पुन्हा सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न. तर ही एक आयडिया आहे, ही एक स्ट्रॅटेजी आहे. तसंच बांगलादेशमध्ये त्यांनी विद्यार्थी आंदोलन या नावाखाली ते सुरू केलं. विद्यार्थी म्हटलं की परत फार पटकन सहानुभूती निर्माण होते. विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही त्यांच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली तर जनतेचा मत हे पटकन विद्यार्थ्यांच्या बाजूला जाऊ शकतं, पटकन शेतकऱ्यांच्या बाजूला जाऊ शकतं. त्यामुळे त्यांच्यावर कुठलंही ॲक्शन घेणं हे सुद्धा अतिशय अवघड ठरतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने त्यांनी ते सुरू केलं. आणि विषय काय होता तर बांगलादेशचा जो स्वातंत्र्य लढा होता, जे शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली, त्यात ज्या कुटुंबांनी भाग घेतला त्यांच्या मुलांना काही शिक्षणात वगैरे सवलती मिळत होत्या. आणि त्या मिळू नयेत म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. ते फक्त त्याच
जसं आपल्याकडे रिझर्वेशन विरुद्ध काही कधी कधी लोकांचं मन असतं किंवा मनात त्याबद्दल एक तक्रार असते, तशी ह्या रिझर्वेशन बद्दल तक्रार होती. आणि गंमत अशी की शेख हसीनांनी ते त्यात कधीच मागे घेतलं होतं. म्हणजे ते काय तेव्हा रिझर्वेशन नव्हतं, त्यांनी मागे घेतलं होतं. नंतर कोर्टाने त्यांना असा आदेश दिला की नाही, तुम्ही हे ठेवलं पाहिजे. मग हे आंदोलन झाल्यावर कोर्टानेच त्यातलं 93% आरक्षण कमी केलं. म्हणजे जो काय राहिला होता तो प्रश्न फक्त 7% आरक्षणाचा होता, 7%. आणि ती चळवळ जी होती ती कोर्टाच्या विरुद्ध होती, कारण निर्णय कोर्टाचा होता खरं म्हणजे. पण तो सगळा शेख हसीना यांच्या विरुद्ध वळवण्यात आला. आणि हे जे विद्यार्थी होते हे डाव्या विचारांचे होते. म्हणजे आपण ज्या 4 शक्ती म्हटल्या त्यातली एक शक्ती ही या विद्यार्थ्यांच्या रूपाने या आंदोलनात आली. या आंदोलन म्हणण्यापेक्षा कारस्थान म्हटलं पाहिजे. या कारस्थानात ती विद्यार्थ्यांच्या रूपाने डावी शक्ती आली, पहिली गोष्ट. आणि हा फक्त 60%चा प्रश्न असताना, आणि ते सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध असताना, बांगलादेशातल्या सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध असताना, अचानक लाखो लोक रस्त्यावर उतरले, ढाक्याच्या रस्त्यांवरती आणि इतर शहरांमध्ये. आणि ते दडपण इतकं प्रचंड प्रमाणात वाढलं की शेख हसीनांना अक्षरशः 3-4 दिवसात देश सोडून पळून जावं लागलं, तिथनं अक्षरशः पळून जावं लागलं. आणि आणखीन एक तास 2 तास जरी त्या थांबल्या असत्या तर काय झालं असतं आपण त्याचा विचारही करू शकत नाही. इतक्या पातळीवर ते सगळं नेण्यात आलं. आणि जसं आपण पाहिलं तहरीर स्क्वेअरमध्ये सोशल मीडियाच्या मार्फत हजारो लोक जमवले, तसेच ढाक्यात हजारो काय लाखो लोक या सगळ्या टेक्निक्स वापरून तिथे जमवण्यात आली. आणि ते दडपण एवढं प्रचंड प्रमाणात निर्माण करण्यात आलं की ते शेख हसीनांना सरकार सोडून पळून जावं लागलं. आता दुसरी शक्ती याच्यात कशी सहभागी होती, आपण एक वामपंथी यांचा बघितलं की ती विद्यार्थ्यांच्या रूपाने सामील झाली. अमेरिकेने अशी मागणी केली होती बांगलादेशकडे की तुमचं सेंट मार्टिन नावाचं एक बेट आहे, छोटंसं आयलंड आहे, ते तुम्ही आम्हाला देऊन टाका, आम्ही तिथे लष्करी तळ उभारतो, असं अमेरिकेचं म्हणणं होतं. आणि त्यांना तिथे एअर बेस तिथे तयार करायचा होता, विमानं वगैरे ठेवायची होती. आणि तिथून आपल्याला चीनला शह देता येईल अशी त्यांची आयडिया होती. या सगळ्या जिओ स्ट्रॅटेजिक मूव्ज ज्या असतात, भूराजकीय घडामोडी या सगळ्या सुरूच असतात, जगात मोठ्या शक्ती ज्या असतात ते हे करतच असतात. तर तसं अमेरिकेने बांगलादेशवर दडपण आणलं की तुमचं सेंट मार्टिन आयलंड आम्हाला देऊन टाका, आणि तिथनं आम्ही तो बेस तयार करू, पण त्यांना चीनवरती अंकुश ठेवायचा होता. तर शेख हसीना या स्वतंत्र विचाराच्या होत्या. त्यांना आपल्या राष्ट्राचं हित अधिक महत्वाचं वाटत होतं. त्यांनी सांगितलं की नाही, मी काय माझ्या देशाचं अशी जमीन तुम्हाला देऊन कशी टाकणार, ते आयलंड तुम्हाला कसं देऊन टाकणार, मी नाही देणार. आणि नंतर शेख हसीनांनीच स्वतः सांगितलं की मी हा निर्णय जेव्हा घेतला त्याच क्षणी माझ्या सरकारचं काय होणार आहे हे तिथेच ठरलेलं होतं. म्हणजे अमेरिकेला नाही म्हणणं हे बांगलादेश सारख्या सरकार देशासाठी अशक्यच आहे, कारण की ते डीप स्टेटची शक्ती आणि त्यांची वृत्ती या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्यांना तो विरोध सहनच होत नाही. आणि तो विरोध झाला, कोणी करण्याचा प्रयत्न केला तर ते त्या सरकारला नष्टच करतात. तर तशा पद्धतीने डीप स्टेटचा सहभाग हा या प्रकारे आला की त्यांनी त्यांची मागणी अमान्य केल्यानंतर त्यांना ते सरकार नको होतं आणि त्यामुळे ते त्याच्यामध्ये उतरले. नंतर चीनचा सुद्धा इंटरेस्ट होता की शेख हसीना यांना बाजूला करायचं. तो कशासाठी? तर चीननी भारताभोवती भारत विरोधी असलेली अशा देशांची मालिकाच तयार केली आहे, म्हणजे जणू काही माळच भारताला घातली आहे की जिथे जिथे सगळी सरकारं बदलून तिथे भारत विरोधी सरकारं आणली. नेपाळ एक हिंदू राष्ट्र होतं आपल्याला माहिती आहे, पण तिथे कम्युनिझम अचानक कसा काय लोकांना आवडायला लागला, आणि कम्युनिस्ट पक्षाला कसं काय समर्थन मिळालं, आणि त्यांनी राजेशाही संपवून तिथे कम्युनिस्ट राज्य कसं काय स्थापन केलं, हा सगळा एक पुन्हा वेगळाच इतिहास आहे. आणि त्यामुळे नेपाळ हे राष्ट्र सुद्धा चीनच्या जवळ गेलं भारतापेक्षा. हा एक उदाहरण झालं. श्रीलंकेमध्ये तशीच खूप मोठी उलथापालथ केली त्यांनी, आणि आता जो तिथला प्रमुख आहे तो डाव्या विचारांचा आहे, कम्युनिस्ट आहे.
मालदीव्समध्ये तेच झालं आपल्याला आठवत असेल काही दिवसापूर्वी, की भारतीय लोकांनी इथनं निघून जावं, भारतीय लष्करी अधिकारी वगैरे इथनं गेले पाहिजेत वगैरे वगैरे, असं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी भारत विरोधी वक्तव्य केली, आणखीन भावना व्यक्त केली. आणि मालदीव्स हा सुद्धा भारताचा मित्र देश राहिला नाही, तर तो जास्ती चीनच्या जवळ गेला. पाकिस्तानचा तर प्रश्नच नाही, पाकिस्तान पहिलेपासूनच चीनच्या अंकित आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण भारताच्या भोवती त्यांनी जी माळ निर्माण केली, चीनच्या जवळ असलेल्या आणि भारतापासून दुरावलेल्या राष्ट्रांची, त्याच्यात एकच अपवाद होता, तो म्हणजे बांगलादेश. कारण की बांगलादेशमधलं शेख हसीना यांचं जे सरकार होतं, त्यांची भारताशी मैत्री होती आणि भारत आणि त्यांच्यामध्ये अतिशय सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध होते. खूप प्रदीर्घ काळापासनं भिजत घोंगडी जी पडली होती, अनेक प्रश्न जे होते ते मोदी आणि शेख हसीना यांनी आपापसात सोडवून टाकले होते. आणि त्यामुळे शेख हसीना यांनी अर्थव्यवस्थेवर फोकस केलं होतं. आणि बांगलादेश जो अत्यंत कंगाल आणि भिकार देश असं आपण म्हणत होतो, तिथली टेक्स्टाईल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी उभी केली. टेक्स्टाईल एक्सपोर्ट्स खूप मोठ्या प्रमाणात उभे केले आणि एक अर्थव्यवस्थेला सुद्धा चांगला आकार देऊन बांगलादेशचा ची प्रगती आणि विकास सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली होत होता. पण चीनला हे काही बघवलं नाही, कारण की त्यांना तिथे आपल्या अंकित असलेलं सरकार पाहिजे होतं. आणि त्यामुळे शेख हसीना यांचं सरकार घालवण्यामध्ये चीनलाही रस होता. आणि आता आपण पाहिलं त्याप्रमाणे वामपंथी त्यांना मदत करणारा चीन, त्या चीनचाही स्वतःचा इंटरेस्ट, अमेरिकेचा इंटरेस्ट, त्याच्या पुढे आपण जाऊ आता. ते 1971 साली जेव्हा बांगलादेश वेगळा झाला, तो आधी पूर्व पाकिस्तान होता, तो बांगलादेश झाला, तर तेव्हा मूळ कारण हे होतं की इस्लामवरच्या प्रेमापेक्षा त्यांचं बंगाली भाषेवरचं प्रेम जास्ती महत्त्वाचं ठरलं. आणि त्यामुळे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांना बांधून ठेवणारा जो धर्माचा धागा होता, त्याच्यापेक्षा भाषेचा धागा अधिक महत्त्वाचा झाला. आणि ते म्हणले की नाही, बंगाली भाषा आम्ही सोडणार नाही, आमच्यावर उर्दू लादू नका. म्हणून त्यांनी एकमताने शेख मुजीबुर रहमान यांना प्रचंड प्रमाणात मतदान केलं 71 साली जी निवडणूक झाली पाकिस्तानमध्ये तेव्हा. आणि त्यांचे खासदार हे पश्चिम पाकिस्तानातल्या कुठल्याही पक्षापेक्षा जास्ती होते. आणि त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानचे पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांना करावं लागणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग त्यांनी ती दडपशाही वगैरे सुरू केली. आणि देन रेस्ट इज हिस्ट्री आपण म्हणतो तशा पद्धतीने ते तिथे क्रांती झाली आणि तो देश स्वतंत्र झाला. पण इस्लाम बॅकफूटवर गेला हे जे शल्य होतं, ते त्यांना गप्प बसू देत नव्हतं. आणि त्यामुळे तिथे त्यांनी पुन्हा इस्लामचं प्रभुत्व कसं निर्माण होईल हे प्रयत्न सुरू केले. त्या सगळ्याच्या शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाली. त्यानंतर जो बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणून पक्ष आला, तो आणि जिहादी आणि लष्कर या सगळ्यांनी एक युती करून पुन्हा तिथे दहशतवाद आणि अतिरेक यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आणि त्यातून भारतात अनेक जे बॉम्बस्फोट झाले, त्याच्यामध्ये बांगलादेशमधल्या दहशतवाद्यांचा हात होता. पुण्यात जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यात सुद्धा या बांगलादेशमधल्या दहशतवाद्यांचा हात होता. कारण त्यांना तिथे सेफ सँक्च्युरी आपण ज्याला म्हणतो, किंवा त्यांना पाठिंबा देणारं, त्यांना संरक्षण देणारं सरकार या बांगलादेश नॅशनल पार्टी आणि लष्कर यांच्या युतीतून तिथे तेव्हा निर्माण झालं होतं. पुन्हा शेख हसीना जेव्हा निवडून आल्या 2008 साली, मला वाटतं 8-9 असेल, त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी अतिरेक आणि दहशतवाद यांच्यापासून देशाला लांब नेलं. आणि जसं आपण पाहिलं तर आपण विकासावर फोकस केलं. तर त्यामुळे जे इस्लामिक जिहादी ताकदी होत्या, जमाते इस्लामी म्हणून जो पक्ष आहे, त्यांना सुद्धा हे काही करून शेख हसीनांना तिथनं हलवायचं. पण त्यांना आपण हटवत नाही तोपर्यंत पुन्हा इस्लामला, जिहादी इस्लामला हा देश प्रायोरिटी देणार नाही किंवा मदत करणार नाही, हे त्यांना माहिती असल्यामुळे तिसरी जी निरंकुशतावादी शक्ती, पहिली झाली वामपंथ, मग झाली डीप स्टेट, तर तिसरे इस्लाम, जिहादी इस्लाम, त्यांना सुद्धा त्यांची प्रायोरिटी ही ठरली की शेख हसीना यांना हटवायचं. आता चौथी शक्ती म्हणजे चर्च. त्याच्यात एक असा विषय होता की अनेक वर्षांपासून एक अशी योजना पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मनात आकार घेत होती की बांगलादेशचा काही भाग
भारताचा काही भाग म्हणजे मिझोरामचा काही भाग, मणिपूरचा काही भाग आणि ब्रह्मदेशचा काही भाग असं त्या देशातनं तोडायचे आणि त्यांचं एक ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायचं त्या प्रदेशात. आणि हे ख्रिश्चन राष्ट्र अशासाठी की पुन्हा पाश्चिमात्य जगताला तिथे एक बेस मिळेल आणि चीन, रशिया सगळ्यांवरतीच लक्ष ठेवण्यासाठी हे राष्ट्राचा उपयोग होईल. आणि ख्रिश्चन राष्ट्र यात त्या भागात कुठलंच ख्रिश्चन राष्ट्र नाही, आजूबाजूला सगळी एक तर हिंदू किंवा बौद्ध किंवा मुस्लिम अशी राष्ट्र आहेत, तर तिथे ख्रिश्चन धर्माला प्लॅटफॉर्म असावा यासाठी ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायचं अशी योजना अनेक दशकांपासून होती. त्याला चालना देण्यासाठी म्हणून चर्चची पण इच्छा होती की इथे देशाच्या हिताला प्राधान्य देणारं सरकार जोपर्यंत असेल तोपर्यंत बांगलादेशाला तयार होणार नाही. आता आपण जेव्हा बघतो मणिपूरमध्ये हिंसा थांबत का नाही, त्याचं त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या मोठ्या ज्या शक्ती आहेत, ज्या निरंकुशतावादी शक्ती आहेत, त्यांच्या कारवायांमुळे या गोष्टी घडतात. आणि तसंच बांगलादेशमध्ये सुद्धा झालं की चर्चचंही म्हणणं हेच होतं की शेख हसीना नकोत. आणि त्यामुळे ह्या चारही शक्ती एकत्र आल्यावर शेख हसीनांना तिथे टिकून राहणं हे अशक्यच होतं. आणि तेच घडलं. आणि किती बघता बघता त्यांचं सरकार उडालं हे आपल्याला आता अगदीच अलीकडची ती घटना असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना ते नक्कीच माहिती आहे. आणि लोकशाहीसाठी नेहमी त्याला त्याचा जप करणारी ही अमेरिका, त्यांनी तिथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं शेख हसीनांचं सरकार हटवलं आणि त्या जागी कुठलीही संविधानिक प्रक्रिया न पाळता, त्याचा अंगीकार न करता एक पूर्णतः बेगडी असं सरकार तिथे बसवलं. आणि डीप स्टेटचे अतिशय लाडके असे मोहम्मद युनुस यांना तिथे एक सल्लागार असं एक कुठलंही संविधानिक आधार नसलेलं असं पद देऊन त्यांच्या हातात सगळी देशाची सूत्रं दिली. त्यामुळे यांचं लोकशाहीचं प्रेम हे किती खोटं आणि बेगडी आहे हे सुद्धा आपण अनेक वेळा आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. पण तर आणखीन एक उदाहरण आपल्याला तिथे बघायला मिळालं असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे ते कितीही गोड बोलत असले आणि किती नोबेल प्राईज वगैरे त्यांचा मिळेल अशी चर्चा असली तरी हिंदूंवरचे अत्याचार काही ते थांबवू शकलेले नाहीत. कारण की जमाते इस्लामीला आवर घालण्याची त्यांच्यामध्ये शक्ती पण नाही आणि इच्छा पण नाही. आणि त्यामुळे स- काही कुठलाही अटकाव ते जमाती इस्लामीला करू शकलेले नाहीत. आणि ही अमेरिका, चीन यांची एकदा उद्दिष्ट साध्य झाली, ते मोठ्या प्रमाणात ते साध्य झालंच आहे कारण त्यांना शेख हसीना नको होती, की उरलेला ते एकदा हळूहळू त्यातनं त्यांचा इंटरेस्ट संपला की तो देश जमाते इस्लामीच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे दुसरा एक मुस्लिम फंडामेंटलिस्ट देश हा निर्माण होऊ घातलेला किंवा निर्माण झालाच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर जसं आपण पाहिलं की इजिप्त आणि त्या सगळ्या भागात लोकशाही तर प्रस्थापित नाही झाली पण मुस्लिम ब्रदरहूड ही पॉवरफुल झाली. तसंच सिरिया, इराक, लिबिया या देशांमध्ये लोकशाही वगैरे काही आली नाही पण आयसिस पॉवरफुल झाली, आयसिसचा जन्मच झाला. तसंच आता इथे बांगलादेशमध्ये या सगळ्या कारवायांमधनं अल्टिमेटली काय होणार आहे तर फक्त जमाते इस्लामी पॉवरफुल होणार आहे एवढंच त्याच्यातनं घडणार आहे. आणि अमेरिका हेच करत आलेली आहे. अमेरिकन डीप स्टेट काय किंवा या सगळ्याच शक्ती ज्या आहेत त्यांना एकदा त्यांचं काम झालं की मग ते त्या प्रदेशाचं आणि त्या देशाचं काय होतं याच्याशी त्यांना काही फारसं देणं घेणं नसतं. आणि मग ते अराजक आणखीन काय म्हणतो आपण त्याला, डिस्ट्रक्शन याच्या सायकलमध्ये तो देश अडकतो आणि त्याचं अधपतनच होत राहतं. हे आपण अनेक ठिकाणी बघितलंय, तेच बांगलादेशच्या बाबतीत घडेल अशी खूप दाट शक्यता आहे. आणि असं काहीतरी भारताच्या सीमेवर होणं हे आपल्या दृष्टीने काही चांगली गोष्ट नाही. तर ह्या सगळ्या कारवाया करताना जसं आपण म्हटलं एनईडी, नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रेसी, यांनी आता ही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती आता इतकी सुव्यवस्थितपणे बसवलेली आहे की त्याला आपण टूल किट्स म्हणतो, ती टूल किट्स तयार करायची. म्हणजे छोटे छोटे मेसेजेस जे लोकांना आकर्षक वाटतील अशा पद्धतीचे मेसेजेस तयार करायचे, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पसरवायचे.
त्याचं प्रतिनिधित्व करणारे काही हिरो तयार करायचे, जसं आपण काल बोललो. त्याच्यामध्ये मग सेलिब्रिटीजचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायचा. आता आपण जेव्हा बघितलं की कृषी चळवळ जेव्हा भारतात कृषी आंदोलन सुरू होतं, तेव्हा कुठली तरी पॉप सिंगर आणि कुठली तरी पॉर्न स्टार अमेरिकेतली ती ट्विटरवरती ट्विट करते. तिचे लाखो फॉलोअर्स असतात आणि त्यामुळे संपूर्ण जगात भारतात काहीतरी भयंकर चालू आहे आणि शेतकऱ्यांवरती काहीतरी भयानक अन्याय होत आहे आणि त्यांचं ऑपरेशन होत आहे. दडपशाही त्यांच्यावरती दडपशाही कारवाया होत आहेत. अशा पद्धतीचं चित्र जे उभं करण्यात आलं किंवा करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सेलिब्रिटीजचा हात असतो. तो त्या टूल किटचाच एक भाग आहे. आपण पाहिलं शाहीन बाग किंवा JNU मधल्या ते विद्यार्थी वगैरे बसले होते उपोषणाला वगैरे, प्लॅकार्ड्स वगैरे घेऊन. तिथे जाऊन दीपिका पादुकोणनी त्यांच्याबरोबर फोटो बिटो काढून घेतले, आणखीन ट्विट केलं. अनेक फिल्म स्टार्स आपले बॉलिवूडमधले या अशा आंदोलनांच्या वेळेस, पॅलेस्टाईन उदाहरणार्थ, ते भराभर ट्विट करतात. आणि पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला, हिंदूंना धर्म विचारून त्यांना ठार मारण्यात आलं, तेव्हा एकही बॉलिवूड सेलिब्रिटी ट्विट करत नाही. याचं कारणच हे आहे की ते त्यांचे पेड ट्विट्स असतात, त्यांना पैसे दिले जातात, तेव्हाच ते ट्विट करतात. आणि हा सगळा त्या टूल किटचा भाग असतो. ते सेलिब्रिटीचं जे स्टेटस आहे आणि त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, त्यांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी ह्या सेलिब्रिटीचा वापर केला जातो आणि त्यासाठी व्यवस्थित पैसे खर्च केले जातात. तर हे सगळं त्यांनी पूर्ण टेक्निक ज्याला म्हणता येईल, ते या टूल किट्सच्या माध्यमातून त्यांनी ते टेक्निक तयार केलेलं आहे. मीडियाला ते हाताशी धरतात, सेलिब्रिटीजना हाताशी धरतात. ज्यांच्याबद्दल पटकन सहानुभूती निर्माण होईल अशा गटांना हाताशी धरतात. हे सगळं त्या टूल किटचा भाग आहे आणि ते त्यांनी वापरून वापरून इतकं परफेक्शनला नेलेलं आहे की आता जसं पाहिलं की त्यांना हवे तेव्हा हजारो लाखो लोक ते जमा करू शकतात, इतकी त्यांच्या ते टूल किटची ताकद आहे. आणि असे रेजिम चेंज एक्सपर्ट्स सुद्धा त्यांच्याकडे तयार झालेले आहेत. म्हणजे त्या लोकांना रेजिम चेंज एक्सपर्ट म्हणूनच ओळखलं जातं. म्हणजे कुठल्याही देशातलं सरकार बदलायचं असेल, रेजिम बदलायचं असेल, तर ते काम त्यांच्या हातात द्यायचं, कारण की ते त्यातले तज्ज्ञ आहेत. म्हणजे हे सरकारां उलथवण्याचे तज्ज्ञ असे या सगळ्या यंत्रणेत तयार झालेले आहेत. आणि अमेरिकेच्या सरकारमधला एक डोनाल्ड लू नावाचा इसम आहे, डोनाल्ड लू. तो असा रेजिम चेंज एक्सपर्ट आहे असं त्याला मानलं जातं. आणि बांगलादेशमध्ये तोच या सगळ्या याच्यामध्ये सहभागी होता. तो बांगलादेशमध्ये जाऊन राहिला होता आणि त्यांनी तिथे त्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. तो 2024च्या निवडणुकांच्या आधी भारतात सुद्धा आला होता. आणि 2024च्या निवडणुका हा एक फार मोठा, भारतातलं मोदी सरकार जावं यासाठी केलेला फार मोठा प्रयत्न होता. त्याच्यामध्ये पुन्हा ह्या सगळ्या शक्ती सहभागी होते. जिहादी इस्लाम असेल, चर्च असेल, कारण त्या सगळ्यांसाठीच मोदी त्रासदायक आहे. त्या सगळ्यांच्याच मार्गातला मोठा अडथळा म्हणजे मोदी आहेत. तर त्यामुळे ते सगळे एकत्र आले. तर जसं आपण पाहिलं की इम्रान खानने जेव्हा अ, पुतीन यांच्याबरोबर बोलण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्याला कळत काही कळायच्या आत उडवण्यात आलं. मोदी तर पुतीनशी मैत्री की त्यांनी ऑलरेडी केलेली आहे. सगळ्या वेस्टर्न कंट्रीजनी, अमेरिकेसकट सगळ्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला की यांच्याबरोबर कुठलाही बिझनेस करायचा नाही किंवा यांच्याबरोबर कुठलाही अर्थव्यवहार करायचा नाही. तेव्हा मोदींनी प्रचंड प्रमाणात त्यांच्याकडनं तेल विकत घेतलं आणि तेच पश्चिम युरोपला प्रोसेस करून विकलं. अर्थात भारत म्हणजे पाकिस्तान नाही हे खरं जरी असलं, आणि आज भारताचं स्थान इतकं मोठं झालेलं आहे की भारताला इतक्या सहजासहजी बाजूला ढकलणं शक्य नाही. त्यामुळे ते वरवर जरी मैत्रीच्या गप्पा करत असले तरी आतून त्यांना भारत सरकार सुद्धा नको आहे. आणि त्यासाठी 2024च्या निवडणुकांच्या आधी हा डोनाल्ड लू हा भारतात आलेला होता आणि त्यांनी समाज माध्यमांमधल्या इन्फ्लुएन्सर्ससाठी एक शिबिर पण घेतलं होतं दिल्लीमध्ये, की ते आपल्या स्किलचा वापर कसा करू शकतात. आणि बोलताना हेच सांगायचं की भारतातली डेमोक्रेसी संकटात आहे, ती डेमोक्रेसी बळकट व्हावी म्हणून तुम्ही कसं काम करू शकता. पण त्याच्यामागे हेतू हा असतो की अस्थिरता कशी निर्माण होईल, अराजक कसं निर्माण होईल. आणि हे रेजिम चेंज एक्सपर्ट्स जेव्हा तुमच्या देशात येतात तेव्हा ती धोक्याची घंटा असते, असं आपण नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे.
आणि त्यामुळे भारत हे त्यांचं टार्गेट असणार हे निश्चित आहे. आणि तशा कारवाया आपण केली की कित्येक 3-4 वर्षापासून 7-8 वर्षापासून बघतोय. शेतकरी आंदोलन काय, शाहीन बाग आंदोलन काय, आता CAA हा कायदा, याचा भारतीय मुसलमानांशी काहीही संबंध नाही. हे 5वी-6वीतला मुलगा सुद्धा सांगेल की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान इथल्या हिंदू, शीख आणि ख्रिश्चन आणि पारशी या अल्पसंख्य, तिथले जे अल्पसंख्य आहेत त्यांना भारतीय नागरिकता लवकर मिळावी, ती प्रोसेस फास्ट ट्रॅक करावी, यासाठी तो CAA हा कायदा होता. भारतीय मुसलमानांचं नागरिकत्व त्याच्यामुळे जाईल याचा काही संबंधच नव्हता. म्हणजे हा पूर्णपणे खोटा असा अपप्रचार होता. पण तो करण्यात आला. त्यासाठी हे सगळं टूलकिट वापरण्यात आलं. तेव्हा सुद्धा अशाच शेतकरी आंदोलन, शाहीन बाग आंदोलन या प्रत्येक वेळेस तेच टूलकिट वापरण्यात आलं आणि शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आला. 2024च्या निवडणुकांमध्ये सुद्धा तसाच प्रयत्न करण्यात आला. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा आपण फार पटकन रिॲक्शन्स देतो, आता यातनं बोध काय घ्यायचा, तर हाही एक बोध महत्वाचा आहे की त्यांनी असे लोक पुढे केलेले असतात की ज्यांच्याबद्दल फार पटकन सहानुभूती निर्माण होते. आणि त्यांच्यावर जर तुम्ही लाठीमार केला, चुकून तुमचा पेशन्स संपला आणि तुम्ही गोळीबार केला आणि त्यातून काही लोकांची जर हत्या झाली, काही लोकांना जर जीव गमवावा लागला, तर त्यांना तो सगळा प्रकार भडकवणं अतिशय सोपं जातं. त्यामुळे आपण अनेकदा म्हणतो की अरे काय मोदी काहीच कसं करत नाही, ते महिनोन महिने रस्ता अडवून बसलेत दिल्लीचा, याला काय अर्थ आहे, इंदिरा गांधी असती तर तिने अमुक केलं असतं वगैरे, असं आपण काय फारसा विचार न करता आपण हे बोलतो. पण तो पेशन्स दाखवणं हे अतिशय आवश्यक असतं. हे पुन्हा आपल्याला शेख हसीना यांच्या उदाहरणावरून कळतं. शेख हसीनांबरोबर विरुद्ध हे जे आंदोलन सुरू होतं विद्यार्थ्यांचं, ते अनेक दिवस सुरू होतं. पण त्यांचा पेशन्स सुटला आणि त्यांनी या विद्यार्थ्यांवर गोळीबार केला आणि त्याच्यात मला वाटतं एक 100-1 विद्यार्थी मृत्युमुखी पडले. आणि त्याच्यानंतर ते इतकं भडकलं की ते अक्षरशः 4 दिवसात केवळ शेख हसीनांचं सरकार उलथून पडलं. तसंच दिल्लीत 26 जानेवारीला जेव्हा ते शेतकरी शिरले होते आणि लाल किल्ला आणि इकडे तिकडे गेले, तेव्हा सुद्धा तिथे पोलीस ॲक्शन व्हावी, गोळीबार व्हावा आणि तो जर झाला तर बळीराजाला मारलं म्हणून एकदम ते सगळं उठवता येईल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ते भडकवता येईल, अशीच योजना होती. तुम्हाला जर आठवत असेल तर एक ट्रॅक्टर कोलमडला आणि त्याच्या खाली एक शेतकरी, त्याला आपला प्राण गमवावे लागले, असं दिल्लीत घडलं. त्यात पोलिसांचा काही संबंध नव्हता. पण कुठेतरी अशी बातमी आली की एक शेतकरी पोलीस ॲक्शनमध्ये गेला आणि तेव्हा राजदीप सरदेसाई हा अतिशय म्हणजे अक्षरशः नाचत होता की फार्मर हॅज बीन किल्ड वगैरे वगैरे करून, म्हणजे जणू काय आता झालं, ही चान्स मिळाला आपल्याला, असं त्याच्या त्या बोलण्यातनं सुद्धा जाणवत होतं की अरे याला वाईट वाटलेलं आहे का ज्याला आनंद झाला आहे, हे प्रश्न पडावा, अशा पद्धतीने तो ती बातमी सांगत होता. तर असे हे सगळे जे प्रकार आहेत, तर पेशन्स ठेवणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक असतं, कारण की ह्या लोकांची शक्ती इतकी भयंकर असते की टिट फॉर टॅट असं प्रत्येक वेळेस करताच येईल असं नाही. तर त्याला अतिशय चतुराईने, अतिशय पेशंटली, शांतपणे त्याला तोंड द्यावं लागतं. त्याचा जो चढलेला ज्वर असतो तो ज्वर खाली करावा लागतो आणि मग त्यातनं मार्ग काढावा लागतो. आणि हे अतिशय हुशारीने आपल्या देशात केलं जातं. आणि म्हणून आपण इतकी वर्ष झाली आपल्या विरुद्ध प्रयत्न सुरू असले तरी त्याला कुठेही फारसं यश मिळालेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की भारताविरुद्ध एकदम ओपनली करताही येत नाही, कारण की भारत म्हणजे काही असा बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही. तर त्यामुळे 2-4 वर्षात असं काही होईल असं नाही, पण भारताविरुद्ध प्रयत्न सुरू राहणार हे मात्र निश्चित आहे. आणि ते आपण ओळखणं, प्रत्येक भारतीयाने ते ओळखणं हे अतिशय आवश्यक आहे, कारण की हे असं का चाललंय, कोण करतंय, कशासाठी करतंय, त्याची टेक्निक्स काय आहेत हे आपल्याला माहीत नसतं. आणि आपल्याला असं वाटतं की अरे काहीतरी भयंकर देशात असं का वातावरण झालंय, लोक असं का आंदोलन करतात, असे आपल्याला प्रश्न पडतात. तसं कुठलंच आंदोलन हे सर्वसामान्य जनतेचं उत्स्फूर्त आंदोलन असं काही नसतंच. हे काही काही शक्तींनी मुद्दामून घडवलेलं, त्यासाठी विशिष्ट टूलकिट्स वापरून घडवलेलं असं हे आंदोलन असतं. आणि त्यामुळे त्याला तशा पद्धतीनेच हँडल करावं लागतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटतं आपण इथे आत्ता थांबूया आणि काही प्रश्नोत्तरं असतील तर त्याला आपण घेऊया.
अमित चितळे सर. नमस्कार. 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 माझा एक प्रश्न असा होता की आपण आता ते बघितलं की कसं आहे डीप स्टेट्सना इव्हन अमेरिकन करदात्यांकडूनही पैसा पोचलेला आहे. हे डीप स्टेट असेल किंवा ते NED असेल आणि कोण असेल. अ, आता हे ते करत असणार हे नक्की आहे, पण जेव्हा अमेरिकेचं बजेट येतं तर त्याच्यामध्ये ते ठळकपणे दिसून येतं किंवा ते कसं करतात. एक दिसलं तर नाही पाहिजे पण गेला तर पाहिजे पैसा. नाही, आ- जसं सांगितलं ना मी की हा. लोकशाहीच्या स्थापनेसाठी आम्ही हे बजेट ठेवलेलं आहे. अच्छा, हा. नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रेसी याची उद्दिष्ट सगळी फार उदात्त असतात. दुर्बरीयसच आहेत. हा, हा. आणि अशा संस्था या अमेरिकेमध्ये अशा अनेक संस्था आहेत की ज्या जगाचं भलं करण्यासाठी म्हणून निर्माण केल्या आहेत असंच सांगण्यात येतं. बरोबर. आणि त्यासाठी बजेट्स दिली जातात. प्रत्यक्षात त्याचा वापर मात्र वेगळ्या पद्धतीने होतो. आणि या सगळ्यामध्ये आता जे जवळपास याच्यावरून असं दिसत होतं की सगळं जगच या सोशल मीडिया आणि या सगळ्यामुळे त्यांच्या अंकित झाल्यासारखं झालेलं आहे. एक चीनचा हे सोडला तर त्यांनी सोशल मीडिया वगैरे सगळं बंद ठेवलंय. पण ह्याच्यात कुठे आशेचा किरण आहे का आता? मोदींचाही प्रयत्न चालू आहे पण ते नक्कीच यांच्या मागे असणार हा नक्की आहे. तर मला असं वाटतं की आशेचा किरण म्हणजे काय आहे की अमेरिकेचा प्रभाव हळूहळू कमी होत जाणार आहे याच्या पुढे असं दिसतंय. बरं. म्हणजे अमेरिकेचं जे एक छत्री सगळं दादागिरी होती संपूर्ण जगावर, तितकी कदाचित त्याच्या पुढे राहणार नाही. आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स किंवा स्ट्रॅटेजिक अलायन्सेस अशा ठिकठिकाणी होत राहतील. जसं ब्रिक्स हा एक आता एक अलायन्स आहे. बरोबर. क्वाड हा एक दुसरा अलायन्स आहे. तो चीन विरुद्ध आहे. ब्रिक्स हा अमेरिकेविरुद्ध. असं ते वेगळ्या प्रकार खूप कॉम्प्लिकेटेड असं हे चित्र असतं. त्याच्यात हां. कुठलंही एक सरळ असं उत्तर देता येत नाही. पण प्रत्येकाला आपला स्वार्थ आणि आपली सुरक्षा ही लक्षात घेऊन तशा योजना आखाव्या लागतात. आणि भारत हे आता एक चांगली शक्ती म्हणून उदयाला येतोय. आणि त्यामुळे भारत या सगळ्या गोष्टींना पुरून उरू शकेल असं आपण म्हणू शकतो. अशी आशा बरोबर. तरी बाळगू शकतो. बरोबर. आणि त्यासाठी योग्य व्यक्तींच्या मागे उभं राहणं हे मात्र आपल्यासाठी आवश्यक आहे. बरोबर. कॅनडा, आइसलंड वगैरे हे सगळे देश तसेही त्यांचं थोडेसे वाजलेले आहे धोक्यात आता. हो. बरोबर. धन्यवाद. मंदार सर. नमस्कार सर. नमस्कार. हां. मला ह्याच्यामध्ये एक आपल्याला विचारायचं होतं, की ॲज अ भारतीय नागरिक म्हणून हम्म. बेसिकली आपल्याला तुमच्या या सेशन्समधनं तो एक वेगळ्या पद्धतीचा अवेअरनेस डेफिनेटली कळतोय, समजतोय. पण मला असं विचारायचं होतं, की टिपिकली जी यंग जनरेशन आहे, जी सोशल मीडिया किंवा याच्याशी पूर्णपणे एक्सपोज्ड आहे. तर ह्या पद्धतीच्या चर्चा घरामध्ये पण होणं गरजेचं आहे, असं तुम्हाला वाटतं का? आणि ह्या गोष्टींना खूप वेळेला उत्तरं मिळण्यासाठी पण खूप वेळेला काय म्हणतात थोडासा रिसर्च म्हणा किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर हा जो भाग आहे, हा म्हणजे तुम्ही कसं सजेस्ट कराल, की बाबा तुम्ही हे विषय घरामध्ये पण चर्चेसाठी घेतले पाहिजे? कारण का खूप सोशल मीडियाचा इतका काय म्हणतात त्याला सॉर्ट ऑफ नरेशन किंवा बॉम्बार्डमेंट इतका आहे, की खूप वेळेला एखादी गोष्ट आपल्याला एका अँगलनी बरोबर वाटते, पण जी जेव्हा त्याची पूर्ण त्याचे रिसर्च केला, तर नंतर कळतं की नाही ह्याच्या मागचा हेतू वेगळाच आहे. तर थोडं ह्याच्यावर तुम्ही काही आम्हाला गाईड कराल का? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ओव्हरऑल अवेअरनेस वाढवणं. म्हणजे लोकांना ही कल्पनाच नसते की असं काही घडतंय आणि असं काही घडवलं जातं. तर हा जो अवेअरनेस हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे. त्यासाठी आपण आत्ता करतोय त्या पद्धतीची चर्चा, लेखन, लेखमाला या सगळ्या गोष्टींमधनं हे व्हायला पाहिजे. ते आवश्यक आहे. आणि ज्यांना जे या गोष्टींना एक्सपोज झाले आहेत, त्यांनी निश्चितच आपल्या घरामध्ये याच्याबद्दल चर्चा करायला पाहिजे. विशेषतः तरुण पिढीसमोर हे चर्चा व्हायला पाहिजे. घरात विविध विषयांवरती चर्चा होणं हे तर अतिशय आवश्यक आहे. म्हणजे हाच एक विषय नाही, अनेक विषयांबद्दल आपण घरात विशेषतः तरुण पिढीशी चर्चा करत राहिली पाहिजे. कारण की ती चर्चा जर संपली तर ते कुठल्या प्रभावाखाली येतील आणि कोणाचा काय इन्फ्लुअन्स त्यांच्यावर पडेल आणि पुरेसं ज्ञान नसल्यामुळे, पुरेसा अवेअरनेस नसल्यामुळे ते कसे वावहत जाऊ शकतात, या सगळ्या गोष्टी अतिशय डेंजरस आहेत. तर त्यामुळे विविध विषयांवरती आपण स्वतःचा अवेअरनेस वाढवणं आणि तो आपल्या कुटुंबाबरोबर आणि आपल्या सर्कलमध्ये तो शेअर करणं हे निश्चित आवश्यक आहे. म्हणजे आज तुम्ही जे हा
कोर्स जॉईन केलात, तुम्ही आता हा विषय आणि हा अवेअरनेस शेअर केला पाहिजे जास्तीत जास्त वेगवेगळ्या लोकांशी, तुमच्या कुटुंबाशी तर निश्चितच, पण इतरही तुमच्या मित्रमंडळींमध्ये, सर्कल्समध्ये खूप गरजेचं आहे. थँक्यू सर, थँक्यू. अतुल कुलकर्णी. अतुल सर. हा, नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न थोडा वैयक्तिक आहे की तुम्ही एवढ्या भयंकर शक्तींच्या गोष्टींची माहिती आम्हाला सांगतायत, तुम्हाला याविषयी काही थ्रेट्स किंवा लोक काही तुमच्याशी वाद घालतात, असं घडतं का? वाद तर बरेच वेळा होतो, घातला जातो, मित्रमंडळींमध्ये सुद्धा घातला जातो, कारण की अनेक लोकांना असं वाटतं की ह्या सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत, असं काही नसतंच, असं मानणारे पण लोक आहेत. बर. आणि पण त्यांना आपण ती घटनांची मालिका एक्सप्लेन केली की ते नाकारणंही अवघड जातं. म्हणजे आपल्याकडे तितक्या फॅक्ट्स असतील, तितकी तथ्य असतील आणि त्यात आपल्या डोक्यात जर स्पष्टता असेल, तर मग आपल्याला उघड उघड नाकारणं अशक्य होतं. आणि डीप स्टेट वगैरे सारख्या लोकांनी थ्रेट्स द्याव्यात इतका काही मी अजून मोठा नाही. त्यामुळे तसं माझी दखल काही कोणी घेतली आतापर्यंत असं नाही. पण म्हणजे ठीक आहे, आलं लक्षात, पण तसं सिरियस प्रकरण आहे असं मला आहे वाटतं. ना, निश्चित. म्हणजे अनेक मित्र मला हेही सांगतात की अरे तुला काय गरज पडली, तू कशाला एवढं बोलतो आणि भाषणं देतो आणि अमुक करतो. असा धोका त्याच्यामध्ये आहेच, हे सुद्धा अनेकांना जाणवतं. माझ्या घरी तर खूपच त्याच्याबद्दल चर्चा होते. बरोबर. कारण की मी असत्यमेव जयते या पुस्तकात इस्लामबद्दल खूप विस्ताराने लिहिलेलं आहे. हो. सुफी हे कसे संत नाहीत हे मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तसे सगळ्याच गोष्टींमध्ये थोड्याफार प्रमाणात तर रिस्क आणि हे आहेच. बर. ठीक आहे आता. नाही, तसं काय होणार नाही, तुम्हाला तो क्षण नाही, लाभो. होणार नाही, बरोबर. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुमच्या प्रश्नाला येस, थँक्यू. विश्वास सहस्रबुद्धे. नमस्कार, ऐकू येते? हॅलो, ऐकू येते का सर? हो हो, येतं येतं. हा, शेती कायदे हे या भीतीमुळेच मागे घेतले गेले का शेवटी? हो, त्याच्यात काय की मग खलिस्तानी एलिमेंट्स त्याच्यात शिरले हा. आणि मग ते देशासाठी आणखीनच घातक होईल अशी शक्यता निर्माण झाली. खलिस्तानला सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर ते एक वेगळंच डायनामिक्स आहे. म्हणजे कॅनडामध्ये त्यांना पुष्कळ पाठिंबा आहे. इंग्लंड, अमेरिकेत सुद्धा ते लोक खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात. तर तो एक एलिमेंटला जर त्या सगळ्या चळवळीतनं बळ मिळालं असतं आणि ती जी संपलेली चळवळ आहे, भारतात त्याला काही फारसा पाठिंबा नाही, तर तो भारतातही जर ती संपलेली चळवळ आपण या निमित्ताने उभी राहिली असं जर झालं असतं तर ते जास्ती त्रासदायक ठरलं असतं आणि त्यामुळे ते करावं लागलं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना हे माहिती होतं की आपल्या फायद्याचं आहे, त्यांनी पॅरलल तसा एक आवाज उठवायला पाहिजे होता, निर्माण करायला पाहिजे होता, तशी पॅरलल चळवळ करायला पाहिजे होती खरं तर, मी तर म्हणेन. पण तसं दुर्दैवाने केलं नाही आणि त्यामुळे सुद्धा सरकारची बाजू थोडी वीक पडली असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे शरद जोशींसारखे त्यावेळेला हवे होते करायला. हा, शरद जोशी जर जिवंत असते तर त्यांनी हा. निश्चित खूप मोठ्या प्रमाणात ती चळवळ केली असती, मला खात्री आहे. आणि त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता होती, तो अवेअरनेस होता आणि लोकांना एकत्र आणण्याची त्यांच्याकडे ती शक्ती पण होती. असा कोणी नेता नसल्यामुळे ते होऊ नाही शकलं. तर आपली पुस्तकं उद्याच्या आपल्या प्रकाशनासाठी शुभेच्छा. आणि आपली पुस्तकं ऑनलाईन मिळू शकतात का? हो, मिळतात ना, अमेझॉनला मिळतात, हा. बुक गंगावरती मिळतात. ओके, तर धन्यवाद सर, फार माहिती छान मिळते आम्हाला. धन्यवाद. रोहन रावेरकर. नमस्कार सर. 2 प्रश्न होते. एक म्हणजे आपली म्हणजे श्रीलंकेशी जवळीक करण्याची हुकलेली संधी 2008 किंवा 6च्या दरम्यान आणि डाव्या चळवळीने आपल्या देशाच्या सरकारशी केलेली हातमिळवणी, म्हणजे अगेन UPA 1च्या काळापासून
याबद्दल तुमचं थोडं ओपिनियन आणि थोडासा फोकस मला हवा आहे. आणि दुसरं म्हणजे जो आपण आत्ता आपल्या चर्चेमध्ये मुद्दा आला, की आपल्याला डीप स्टेटने धमक्या मिळाल्या का? मला तर असं वाटतं, की आपण सगळ्यांनी एवढं स्ट्रॉंग झालं पाहिजे, की त्या धमक्या यायची वेळ यावी. म्हणजे ती वाईट घटना आहे, पण कदाचित त्या वेळेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणजे तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो पाहिजे, तर मग तो चांगला वेळ असेल आपल्या सगळ्यांच्या वैचारिकांना. एक असं माझं एक मत आहे. काय होतं, श्रीलंका, नेपाळ वगैरे जे देश आहेत, तिथे एक स्वाभाविकच थोडाफार प्रमाणात भारताबद्दल आकस असू शकतो. कारण की कुठलाही बिग ब्रदर जेव्हा तुमच्या शेजारी असतो, तेव्हा त्याच्याबद्दल तुम्हाला कुठेतरी एक मनात असूया आणि आकस असा साहजिक असतो. म्हणजे तो मानवी स्वभाव आहे. आणि त्यामुळे ह्या छोटी छोटी जी देश आहेत भारताच्या भोवती, त्यांच्याबरोबर मैत्री साध्य करणं हे, मी नेपाळमध्ये सुद्धा अनेक या बऱ्याचशा देशांमध्ये मी गेलो, तर तिथल्या स्थानिक लोकांमध्ये कुठेतरी, आता नेपाळमधले लोक जेव्हा भारत आणि श्रीलंका क्रिकेटची मॅच असते, तर ते श्रीलंकेला सपोर्ट करतात. मी काही त्या दुश्मनी आहे असं नाही, पण एक ती भावना आहे की बिग ब्रदरपेक्षा जो छोटा देश आहे त्याला सपोर्ट करावा, असं एक साहजिकच वाटतं. तो एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं तुम्ही म्हणलात, काय होता दुसरा प्रश्न तुमचा? आणि डीप स्टेटनी सुद्धा दखल घ्यावी. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात तो अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे आणि त्यांनी आपले मत तशा पद्धतीने व्यक्त करायला पाहिजे. ही खरंच आहे. तर म्हणून तर आपण ही सगळी चर्चा करतोय, ती त्यासाठीच की अवेअरनेस निर्माण होईल आणि त्यातून आपण जागे होऊन त्या गोष्टींना तशा पद्धतीने रिस्पॉन्ड करू. आणि UPA सरकारच्या काळात वामपंथी लोक त्याच्याजवळ गेले, हे बरोबर आहे. आपण जर बघितलं तर काँग्रेस पक्ष हा नेहमीच लेफ्ट ऑफ सेंटर पार्टी राहिलेला आहे, म्हणजे डावीकडे झुकणारा. पण सोनिया गांधींच्या आणि राहुल गांधींच्या काळात तो अतिरेकी डावा पक्ष झाला आणि त्याच्यामध्ये तो पूर्ण डाव्या विचाराच्या आणि डाव्या विचारसरणीच्या आणि पक्षांच्या आहारी गेला. आणि त्यांनी जे एक ते अ, घटनाबाह्य अशी एक जी संस्था निर्माण केली होती UPA मध्ये, नॅशनल, काय त्याला म्हणायचे, ज्याच्यामध्ये ते सगळे डावे NGOज वगैरे त्याच्यामध्ये होते आणि ते सगळे बिलं ड्राफ्ट करायचे आणि मग ते मनमोहन सिंग सरकारला त्यांनी ड्राफ्ट केलेली बिलं मांडणं, एवढंच फक्त त्यांचं काम राहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये हे सगळे डावे लोक त्याच्यामध्ये त्या NIC ना, मला वाटतं नॅशनल, मला तर पटकन आठवत नाही, पण ती अशी एक त्यांनी बॉडी निर्माण केली होती की पॉलिसी आणि बिल्स, पॉलिसी ठरवणे आणि त्यानुसार बिलं ड्राफ्ट करणे, हे काम ते लोक करत होते. आणि सरकार हे फक्त त्याचं अंमलबजावणी करण्याचं काम सरकारकडे उरलं होतं. तसं एक सुपर गव्हर्नमेंट NAC, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, करेक्ट, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, ही त्यांनी तयार केली. आणि त्याच्यामध्ये हे सगळे डावे लोक आणि NGOजचे सगळे लोक जे होते, ते त्याच्यामध्ये त्यांनी भरले होते. तर तिथपासून जो अति डावा विचार काँग्रेसने स्वीकारला, तर तेव्हापासून या सगळ्या गोष्टी आणखीन बिघडत गेल्या असं आपण म्हटलं पाहिजे. मकरंद शिंदे. मकरंद सर. हॅलो हा, बोला हॅलो बोला हा बोला. नमस्कार सर. मला फक्त हे विचारायचं होतं की तुम्ही आता हे जेवढे पण आपल्या अगेन्स्ट आहे, डीप स्टेट आहे किंवा रॅडिकल इस्लाम आहे किंवा कम्युनिस्ट आहे, हे सगळे हेडलेट्स आहे, म्हणजे देर इज नो हेड फॉर देम. तर बरोबर. हे असे जेव्हा शत्रू, असे हेडलेस शत्रू आहेत, तर त्यांच्याबरोबर आपल्याला युद्ध करायचं असेल तर कुठल्या स्ट्रॅटर्जीने करावं? ते म्हणूनच आणखीन अवघड होतं की कुठलीही एक सेंट्रल अशी बॉडी किंवा संस्था नसल्यामुळे समोर शत्रू दिसतच नाही. तर हे सगळा शत्रू जो आहे तो विविध NGOजच्या मार्फत, विविध बॉडीजच्या मार्फत, तो इतका डिसेंट्रलाइज्ड असतो
की कोणाशी एकाशी भांडून तो शत्रू पूर्णपणे संपू शकत नाही, किंवा कुठली तरी एक संस्था तुम्ही जर तिला, आपण अनेक वेळा अनेक NGOज वरती बंदी घालतं आपलं सरकार, आणि कित्येकांचे आपण फॉरेन एक्सचेंजचे लायसन्सेस रद्द करतो, पण ते दुसऱ्या नावाने काहीतरी काढतात. म्हणजे ते फार अवघड आहे यांच्याशी लढणं आणि यांना कंट्रोल करणं. कारण की हे काही एक सरकार नाही, किंवा एक देश नाही, किंवा एक मोठी युनोसारखी संघटना आहे बाबा आणि ती हे सगळं घडवते, असं काही नाही आहे. हे डिसेंट्रलाइज लोक आहेत आणि ते एका विचारसरणीच्या धाग्याने बांधलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते सगळं राबवतात. त्यामुळे यांचा सामना जो आहे तो मुख्यतः विचारांच्या पातळीवर करावा लागणार आहे. आणि हा जो विचार आहे, डावा विचार किंवा वोकिझम ज्याला आपण म्हणतो, तो विचार, तो संपवणं, जिहादी इस्लामला सुद्धा वैचारिक पातळीवर त्यांच्याशी मुकाबला करणं, हे अतिशय आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपण विचारांनी पराभव करत नाही, तोपर्यंत आपण यांना हरवू शकणार नाही. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आता प्रश्न काही दिसत नाहीये, तर ठीक मग आहे. आजच्या सत्राला आपण तिथे थांबूया. हो, आता उद्या आपला ब्रेक आहे, परवा आपण भेटू. हो, उद्या सरांच्या पुस्तकांचं प्रकाशन आहे. त्याची माहिती आपण आपल्या ग्रुपवरती शेअर केली आहे. भारत, सत्य, सत्व आणि स्वत्व या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. त्याच्यामुळे उद्या आपलं सत्र होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती करतो. की जे पुण्यामध्ये या ठिकाणी आहेत त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. तर आजच्या 8व्या सत्राला आपण इथे थांबतो आहोत आणि पुन्हा उद्या परवा दिवशी आपल्या नियोजित वेळामध्ये भेटणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.